नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनची दुसरी फवारणी पाहणार आहोत। तर दुसऱ्या फवारणी आपण सुरुवातीला पाहू की दुसरी फवारणी करणं का गरजेचं आहे। तर दुसरी फवारणी आपण फुलामध्ये शक्यतो म्हणजे फुल येण्याच्या अगोदर सोयाबीन पेरणी केल्यानंतर 40-45 दिवसानंतर आपण जी फवारणी करतो त्याला आपण दुसरी फवारणी म्हणतो। तर दुसरी फवारणी करत असताना बरेच शेतकरी फवारणी करत नाहीत, काही करतात काही करत नाहीत। तर सुरुवातीला पाहू की नेमकं का करावी। तर मुद्दा असा आहे की आपलं समजा सोयाबीनवर चक्री भोंगा असेल, पानं खाणाऱ्या आळ्या असतील, उंट आळ्या असतील, अशा बऱ्याच आळ्या आपल्या सोयाबीनवर असतात। आणि समजा एका एकरमध्ये शेतकरी मित्रांनो आपलं बियाणं सरासरी बघितलं तर 22 किलो 25 किलो, काही जणांची 30 किलोची बॅग असते। तर एका बॅगमध्ये साधारणतः पाहिलं तर आपण 1,50,000 ते 1,80,000 बियाणं असतं। तर तेवढ्या आपल्या म्हणजे शेतामध्ये तेवढी रोपं असतात आणि प्रत्येक रोपावरील एक जरी फुल आळीनं खाल्लं तर किती फुलं खाल्ली तर 1,50,000 फुलं खाल्ली। तर 1,50,000 जर फुलं त्यांनी खाल्ले तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येकी एक शेंग तरी आपली होणार आहे ना तयार। त्याच्यामध्ये एका शेंगामध्ये साधारणतः 3 बिया असेल किंवा 4 असेल, सरासरी आपण 3 जरी पकडलं तर तुमचं किती नुकसान होते बघा। एका एकरामध्ये एका आळीनं जर एक फुल खाल्लं तर आपलं 3 म्हणजे 3 गुणिले 1.5 लाख, तर आपलं 4.5 लाख बियाण्याचं नुकसान होते। म्हणजे किती तर 90 किलो 80 किलो आपलं नुकसान होते। एक आळी एक फुल खाना कधीच खात नाही, ती 4-5 फुलं खात आहे। मग याच्यावरून आपण अंदाज लावा की आपलं नुकसान किती होते। कारण तुम्ही पाहता असं हा उत्पादन कमी व्हायला लागले, बरं आपण उत्पादन काढलं तरी भाव कमी मिळाला शेतकऱ्याला, मग भाव तर आपल्या हातात नाही ना। मग आपण कमीत कमी ह्या मार्गातून उत्पादन वाढवू। तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला मी एकदम सोपी म्हणजे शेतकरी मित्रांना परवडेल अशी फवारणी सांगत आहे। ते तुम्ही अवश्य आपल्या शेतामध्ये वापरा। इमॅमेक्टिन तुम्ही कीटकनाशक म्हणून वापरा, त्याच्यामध्ये 13-40-13 हे विद्राव्य खत वापरा। त्याच्यामुळे फुलं आपली फुलं गळणार नाहीत। त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्टिकर घ्या आणि साधं बुरशीनाशक घ्या। तुम्ही ही औषधं घेतल्यानंतर तुमच्या सोयाबीनवर चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल, चांगलं तुमचं सोयाबीनचं उत्पादन वाढेल। आणि दुसरं विशेष महत्त्वाचं काय आहे तर ही जी आपण औषधं सांगितली ह्याचा कार्यकाळ कमी असतो। आणि ह्याच्याच पुढं बघायला गेलं तर अक्वाराजन असेल किंवा सुदर्शन असेल असे चांगले रिझल्ट देणार आहे, हे घ्या। आणि तुम्ही आताच मार्केटमध्ये आपल्याला BSFचं एक्सपोनस ही मी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रिकमेंड करतोय, कारण एक्सपोनसचं रिझल्ट एकदम उत्तम रिझल्ट आहेत। मी शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की फुलामध्ये ज्यांना शक्य असेल किंवा फुल झाल्यानंतर आपण तिसरी फवारणी या व्हिडिओ सांगणार आहोत काय घ्यायची, त्यामध्ये एक्सपोनस तुम्ही घ्या। BSF कंपनीचं एक्सपोनस हे अत्यंत उत्कृष्ट असं ते कीटकनाशक आहे। मित्रांनो याच्यामध्ये काय होतंय, तुम्ही सोयाबीनवर तुम्ही एक्सपोनस फवारलं तर त्याच्यामध्ये खालची शेंग तुम्ही पाहता असाल बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतंय तर खालच्या शेंगा मोठ्या असतात आणि वरच्या शेंगा ती लहान असतात, ती साईज होत नाही वरच्या शेंगाची। तर एक समान साईज होण्यासाठी आपल्याला हे एक्सपोनस हे अत्यंत चांगलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे वापरून पहा एकदा। तर मित्रांनो तुम्ही अवश्य ह्या मी जे सांगितलेले आहे तुम्हाला कीटकनाशक असतील किंवा बुरशीनाशक असेल हे तुम्ही शेतामध्ये अवश्य वापरा, एकदम कमी खर्चामध्ये आहेत, शेतकऱ्यांचा यातून फायदाच होणार आहे। तर जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्याला शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।